सहकारमंत्री माननीय श्री नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेब हो आपल्याला मार्गदर्शन करतील. धन्यवाद. आज आपण लाकेवाडी, बोराटवाडी, चाकाडी, पिठेवाडी, निर्मिगाव या सगळ्या 4-5 गावातल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आपण बोलू. आणि या बैठकीसाठी उपस्थित असणारे तालुक्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट शरद जामदार, युवा पक्षाचे अध्यक्ष अंकिता मारुती, उदयसिंह पाटील, आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजी आबा, अमर पाटील, विद्वान नारायणे, विकास नाना, जोर शिंदे, आमचे वर्गमित्र सुहास पवार हे खास पलटणवरून आले. आता तिकडे काय गडबड आहे मला माहित नाही, तर पलटण मारेमध्ये आमचे आबा शिंगाडे, सुभाष काळे, नंदू पाटील, स्वप्नील, विक्रम, माणिक बाबा सगळ्यांची नाव घेतली. पवार नारायण, दत्तवाना, सवाशे, दयानंद आणि उपस्थित सर्वच प्रभात असतील, तानाजी असतील, चिडजी, सगळ्या महाराजांनी शिवाजी भोगे त्याच्यानंतर काय आणि सर्वच उपस्थित ग्रामस्थ बंधू भगिनी आणि मला पत्रकार मित्र, वेळ खूप झालेले दिल्लीने व्यक्त करतो, उष्णता वाढली आहे, पण तरी सुद्धा निरोप गेला की आपण येतात. याचा अर्थ असा आहे की आपल्याला ऋणानुबंध आहे, आपली नाळ बांधली गेली, जोडले गेली आहे. आणि म्हणून आज सकाळी आम्ही नरसिंहपूरला आपल्या तालुक्याची 75 वर्षाची परंपरा आहे. निवडणूक म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात आपण मीरा नरसिंहपूरला लक्ष्मी विष्णूच्या मंदिरामध्ये पूजा अर्चा आरती करून आपण नारळ फोडून प्रचाराची सुरुवात केली. म्हणजे एक लग्न होतं त्यामुळे त्याला आपल्याला एक अर्धा तास गेला, तिथंच आपल्या जवळ कुठलं लग्न होतं आणि म्हणून वेळ झाला, आपल्याला वाट पाहावी लागली. त्यापासून व्यक्त होतो. मी जास्त मोठं भाषण करणार नाही, फक्त मुद्द्याचं सांगणार आहे आपल्याला, कारण भाषण जास्त करण्याची गरज नाही. काल भाषण झालं, फडणवीस साहेब आले त्यावेळी भाषण झालं, मुंबईला मीटिंग झाली त्यावेळी चर्चा झाली आणि रोज आपण ह्या लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा आपण करतो. मित्रांनो, ह्या निवडणुकीकडे आपण 3 गोष्टींनी बघण्याची आवश्यकता आहे. पहिला मुद्दा असा आहे की ह्या देशातल्या 135 कोटी लोकांचा विश्वास तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून कुणाच्या हातामध्ये द्यायचा, तर तो मोदी साहेबांच्या हातामध्ये. इथं मान्यच करावं लागेल. आज मोदी साहेबांनी एकच वाक्य सांगितलं की ये मोदी की गॅरंटी आहे. त्याचा अर्थ काय? या राज्याचे, या देशाचे सगळ्या प्रश्नाची जबाबदारी आणि त्याची गॅरंटी मी घ्यायला तयार आहे, तुम्ही चिंता करू नका. हा पहिला भाग. दुसरा भाग असा आहे की महायुती झाली आणि महायुतीमध्ये महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत. तुम्ही समजदार माणसं आहे, मग 48 पैकी 28 जागा भाजपला मिळाल्या, 14-15 जागा एकनाथ शिंदे साहेबांना मिळाल्या आणि 4+1 महादेव जानकरांची जागा, जानकर उभा केली ती जागा, अशा 5 जागा राष्ट्रवादी. मग आता आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान मागताना काही ठिकाणी आपल्याला कमळाला मतदान मागावं लागणार आहे, काही ठिकाणी आपल्याला घड्याळाला मतदान मागावं लागणार आहे, काही ठिकाणी आपल्याला धनुष्यबाणाला मतदान मागावं लागणार आहे, काही ठिकाणी आपल्याला शिट्टीला सुद्धा मतदान मागावं लागणार आहे. समजून घ्या विषय काय. आता आपण जर भूमिका तालुक्यामध्ये घेतली की त्यांनी आम्हाला त्रास दिला, होय तुझ्या सगळी गोष्ट खरी आहे, त्याच्यावर बोलणारच आहे. समजा आपण असा विचार केला की नाही बाबा आमच्याकडचं मतदार नाही, तर आपल्या भारतीय जनता पक्षाचे सुद्धा 28 लोकसभेचे मतदारसंघ आहे, तिथं पण त्यांचे काही कार्यकर्ते ते उद्या असं स्टँड घेऊ शकतात, काय घेऊ शकत नाही. त्यामुळे विषय की राष्ट्रीय स्तरावरची निवडणूक आहे समजून घ्या. ठीक आहे, स्थानिक प्रश्न महत्वाचे, स्थानिक अडचणी महत्वाच्या आहेत, स्थानिक झालेला अन्याय महत्वाचा आहे, गावगावच्या कार्यकर्त्याला त्रास झाला तेही महत्वाचं आहे आणि काही काही लोकांची कुटुंब सुद्धा उद्ध्वस्त झालेली तीही विषय महत्वाचा आहे. मी नाही म्हणत नाही, पण हे सगळं जरी आपण चर्चा केली
दुधाचा व्यवसाय वाढला पाहिजे, कोण म्हणला उसाला अजून जास्त दर मिळाला पाहिजे, कोण म्हणला शाळा निघाली पाहिजे, कॉलेज निघालं पाहिजे. सगळं बरोबर आहे. हे कोण करायचं हा विचार करा. हे कोण करू शकणार आहे? लोकशाहीमध्ये निवडणुका कशा करता असतात? लोकांची कामं करण्याकरता म्हणून आम्हाला निवडून द्या, निवडून आल्यानंतर सत्ता द्या आणि सत्तेच्या माध्यमातून काम करा. याच्यासाठी निवडणूक आहे. म्हणजे एका बाजूला आपण सत्तेच्या प्रवाहाच्या विरोधात जायचं आणि कामाचा डोंगर मात्र आपण सगळ्यांनी पुढे ठेवायचं, झालं पाहिजे म्हणून सांगायचं. अशा दुहेरी भूमिका घेऊन मला असं वाटतं आपल्याला जाता येणार नाही. तुम्हाला त्रास झाला, तुमच्यापेक्षा कितीतरी 100 पटीनं मलाही त्रास झाला. नाही झाला असेल तर काय भाग नाही. म्हणजे तुम्ही तर गाव लेवलला भोगलेलं आहे, मी राज्य लेवलला भोगलेलं. माझी पण आयुष्यातली 10 वर्ष ज्या निवडणुकीतली कर्तृत्वातली माझी जी 10 वर्ष होती आयुष्यातली वाया गेली. ठीक आहे म्हणा, मी कुणाला दोष देत नाही. त्याला आपला पण काय प्रमाणात दोष आहे, कारण आपणही कमी पडतो. कालच्या 19ला आपण निवडणूक जिंकता जिंकता हरलो. आपण निवडणूक आणि समोरचा माणूस, हरलेला माणूस हरता हरता निवडणूक जिंकला. ह्याचंही आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. आणि मग ती सगळी एकत्र असताना सुद्धा फरक काय फार मोठ्या मताचा नव्हता. आताची राजकीय परिस्थिती तर वेगळीच आहे. आपली 1.25 ते 1.5 लाख मत आहे, त्याच्याला एक मत जाणार नाही. बरोबर आहे का नाही? म्हणतो त्यांच्या मतात डिवाइड झाले. मग तुम्ही चिंता कशाला करता? आज निवडणुका होत्या काय तालुक्यामध्ये सांगतो, काय चित्र होणार आहे ते काय ज्योतिषाला विचारण्याची गरज नाही. सांगतो लोकांनी ठरवलंय काय करायचं. पण आजची परिस्थिती अशी आहे मित्रांनो, हा विचार मनामध्ये घेण्याची आवश्यकता आहे. तुम्ही आमचे कार्यकर्ते, मी तुमचा नेता. नेतृत्व करणाऱ्या माणसाने लोक शांत ठेवून आपल्या समोर पर्याय काय आहे या पर्यायाचा सुद्धा खूप विचार करून आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. एक तर आपण 5 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षात गेलो. उद्या आपल्या पंकजाताई मुंडे उभा आहे, उद्या आपल्या महादेव जानकर उभा आहे, उद्या आपला रणजित निंबाळकर उभा आहे, उद्या आपला मुरली मोहोळ उभा आहे, आपला राम सातपुते उभा आहे, संजय काका पाटील उभा आहे, विखे पाटील आपला उभा आहे. तिकडे हा विचार करणार आहे का नाही? नुसतं माझं गाव आणि माझ्या गावात त्यांनी मला बांध फोडला, त्यांनी माझं पाणी अडवलं, नाही मदती देणार सांगतो. ठीक आहे, ती चुकीचंच आहे. पण त्याचं वैचारिक रूपांतर तुम्ही जर मताच्या माध्यमातून करून जर काय माणसं करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं ही राजकीय वैचारिक प्रगल्भता ही आपल्याला असू शकत नाही. आपल्याला शिकवण आहे संयम, शांतता आणि विचाराला काम केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही ज्या वेळेस आपलं सरकार, विचार करा आता या महाराष्ट्रामध्ये आता आपण सगळे म्हणतो तिसरा पक्ष आपल्या सत्तेमध्ये घ्यायचं कारण काय होतं? बसल्यापेक्षा पारावर चर्चा कुठली का? पारावरची चर्चा म्हणजे पार्लमेंटमध्ये केलं होईल, पण पारावर चर्चा नाही. कारण आपल्या पारामध्ये काय रेकॉर्डिंग असतो ना, फ्रीस्टाईल आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं सुद्धा. मला एक प्रश्न पडला की आपले 160 आमदार असताना पुन्हा 210 पर्यंत जायची गरज काय होती? त्याचे पण काही राजकीय आराखडे असतात मित्रांनो. आणि ते राजकीय आराखडे असे आहेत की 2 पक्ष एकत्र येऊन सुद्धा जर आपण आपलं टार्गेट गाठू शकत नसेल तर आपल्याला अजूनही कोणाची तरी मदत घ्यावीच लागेल. हे कदाचित केंद्रीय नेतृत्वाने विचार केला. फक्त बारामती लोकसभेचा विचार करू नका तुम्ही. नुसता आपण आपला विचार केला आणि आपलं सरकारच आलं नाही तर आपल्या विचाराला अर्थ काय? कुणीच आपल्याला जवळ करणार नाही. आणि म्हणून तिसरं महत्वाचं कारण असं आहे की आताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये कमळ रूपी घड्याळ, माझे शब्द लक्षात ठेवा, कमळ रूपी घड्याळ बघून आपल्याला मतदान करायचं. घड्याळ बघून नाही मतदान करायचं, कमळ रूपी घड्याळ. त्याचं कारण असं आहे आपकी बात 400 पार आणि या 400 मध्ये बारामती मधल्या सुनीत्रा वहिनीचा नंबर हा खासदारातून लागला पाहिजे यासाठी आपण दृष्टी बदला. खरं दृष्टी बदला. मोदी तर परत तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही सर. विरोधक सुद्धा म्हणतात सरकार तुमचं जे
2-5 जागा इकडे तिकडे होती. सरकारला काय प्रॉब्लेम आहे का? मग सरकार आल्यानंतर 6 महिन्यांनी विधानसभेच्या निवडणूक होतात. 2च विधानसभा आहेत, महाराष्ट्र आणि हरियाणा. जर सरकार आलं, केंद्रात 80 मंत्री झाले, सगळी ताकद जर महाराष्ट्रामध्ये लावली तर ऑक्टोबरच्या विधानसभेला काय होईल? शिवाजी सांग की काय होईल? एक हाती सत्ता या महाराष्ट्रामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. ते लक्ष्य आपल्याला साध्य करायचं, आणि ते लक्ष्य साध्य करायचं असेल आपल्याला आज ती उंच उडी घ्यायची आपल्याला, आणि उंच उडी जर ती घ्यायची असेल आपल्याला आज 2 पावलं आपल्याला समजून घ्या. माझा विषय मला काही असं रात्री स्वप्न पडलं चला आपण माहितीचं काम करू असं नाहीये. मला दुपारी जाग आली मी म्हटलं चला भाजपमध्ये जाऊ आपण असं नाहीये. रात्री कोणाचा तरी फोन आला, मला सकाळी एका पुढाऱ्याला भेटून मी चला मी तुमच्या पक्षात आलो असा विचार करणारा कार्यकर्ता आपण नाहीये. आपण राजकारण, समाजकारण वैचारिक लेवलला. म्हणून मला आपल्या सर्वांना हे सांगायचं की ठीक आहे, आतापर्यंत आपला सहभाग नव्हता म्हणून माणसं निगेटिव्ह बोलू, बरोबर ठीक आहे. आता आपला सहभाग ठरलाय. मी तुमच्या सगळ्याच्या वतीनं सूचक म्हणून सुनीत्रा पवारांच्या फॉर्मवर सही केली. सूचक कोण असतो? जो उमेदवारीचं नाव प्रपोज करतो तो सूचक असतो. मला अमित शाह साहेबांनी, देवेंद्र फडणवीस सांगितलं हर्षवर्धन पाटील तुम्हाला सूचक व्हावं लागेल. काय करू मी प्रवास? अमित शाह, मोदी साहेब, नड्डा, BL संतोष, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस मला म्हणाले आपल्याला महायुतीचं काम करावं लागेल. काय करू मी? तुम्ही सांगा मला. आणि काही विचार घ्या तुम्ही मनामध्ये. आपण मतदान भारतीय जनता पक्ष म्हणून आपण करतो, कारण हा शक्तिशाली पक्ष आहे आपल्या लक्षात ठेवा. त्यामुळे डोक्याचे सगळे विषय काढा. माझी फडणवीस साहेबांची 2 तास चर्चा झाली. पुन्हा अजितदादा पवार, मी, फडणवीस साहेब 3 तास चर्चा झाली. सगळा तपशील सांगत नाही मी तर तुम्हाला. मी पण काय एवढा काही आहे का? मी सगळं काय कुठं बोलायचंय, काय करायचंय, पुन्हा पुढं उद्भवून घ्यायचं सगळं झालंय. आता शिवाय अजून जर काय अडचण आली तर अमित शहाने जर बोलवलं तर मी शिवाजी बोगऱ्याला घेऊन बघतो. राजकारणामध्ये घटक्यात घटक परिस्थिती होतात सगळ्या. शेवटी सगळं ते झालं आपलं. पुढं काय पिक्चर होता का नाही? सगळं झालं तर बापू काढल्याचं काय? मला असं म्हणायचंय आपल्याला हा विचार आपण खूप विचार करून केलेला आहे. त्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटलाचं वैयक्तिक स्वार्थ काही नाही. 10 वर्ष झालं मी कुठल्या वैधानिक पदावर आहे का? खरं सांगा. मी काय आमदार आहे, खासदार आहे, सभापती काय कोणत्या पदावर आहे? तुमच्या घरात काय करताय? तुम्ही मला साथ देता म्हणून मी नेता झालो. तुम्ही माझ्या मागे म्हणून फडणवीस साहेब मला बोलवतात. तुमची ताकद माझ्या मागे म्हणून अमित शाह फोन करतात. तुमची ताकद माझ्या मागे म्हणून अजित पवार आपल्याला भेटायला येतात. आला असतं मग तुम्ही? खरं सांगा, तुम्ही आला असतं? तुम्ही आलं नसतं. आज 288 मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस भाजपच्या कार्यकर्त्याच्या बैठकीला गेले नाही. एकमेव मेळावा घेतला भाजपच्या कार्यकर्त्याचा, तो म्हणजे इंदापूर तालुक्यातला भाजपचा मेळावा. देवेंद्र फडणवीस आले. याचा अर्थ समजून घ्या तुम्ही. केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचं नेतृत्व कोणत्या दिशेला आपल्याकडे पाहता येईल हा सुद्धा विचार आपण पुढच्या दृष्टीने करण्याची आवश्यकता आहे. अडचणीचा काळ संपलाय आपला. 10 वर्ष आपल्याला अन्याय झाला, ठीक आहे, नुकसान झालं आपलं, पण आपण स्वाभिमान सोडला का? आपण गरीब कार्यकर्ते आहोत, पण आपण स्वाभिमानी कार्यकर्ते. आता प्रत्येक गावामध्ये 30 वर्ष त्यांचं आपलंच भांडण आहे. दुसरं कोणाचं भांडण आहे? त्यांचं आपलंच भांडण आहे. आता ते भांडण कुणाच्या जीवावर चालतं तिथला सोर्सच बघितला आपण.
आणि ते सगळं आता वरच्या लेवलला चर्चा झाली. उपमुख्यमंत्री पद आपल्याकडे आहे, गृह खातं आपल्याकडे आहे, पाटबंधारे खातं आपल्याकडे आहे, सार्वजनिक बांधकाम खातं आपल्याकडे आहे, अर्थ खातं आपल्याकडे आहे, ऊर्जा खातं आपल्याकडे आहे, आरोग्य खातं आपल्याकडे आहे, सरकार खातं आपल्याकडे. दुसऱ्या बाजूला काय? चला समजा उद्या काय लोकांनी निर्णय घेतला, नाही आम्हाला माहितीला मतदान करायचं, काय होईल आता पुन्हा? बंधाऱ्याने कोण सोडवणार प्रश्न? 22 गावाचा पाण्याचा प्रश्न कोण सोडवला? दुधाचा प्रश्न कोण सोडवला? सांगा मला तुम्ही. आणि मग विरोधी पक्षाचा खासदार जर निवडून गेला, त्याला वर्षाला पैसे किती मिळणार आहे? 6 विधानसभेसाठी 5 कोटी. 5 कोटी का तर होईल? मला हे गोष्ट आपण समजून घ्या. उद्या इकडे उद्योगधंदे आणायचे आपल्याला. उद्या या नीरा नदीवरती तत्वांना आपल्याला एक प्रस्ताव आपण तयार केलेला आहे. नवीन बंधारे आपल्याला करावे लागतील. त्याला बुडबुडे म्हणतो. काय बंधारे नव्याने करावं लागतील आपल्याला. काय नव्या बंधाऱ्यांची मागणी त्यामध्ये आपण केलेली आहे. आणि मग असं करत 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 21 बंधाऱ्याची चेन आपण जर खाली नरसिंहपूरच्या संभापर्यंत आपण नेली आणि त्याला लागणारे 1,500 कोटी रुपये कोण देणार? 1,500 कोटी. भीमा नदीची तीच अवस्था आहे. तिथं 2 मुठीत बंधारे करायचे आपल्याला. शेटपळ तलाव हा जर आपल्याला दरवर्षी 100% भरायचा असेल आपल्याला, तर या शेटपळ तलावाची वाहक क्षमता, कॅनलची, नीरा डावा कालव्याची वाहक क्षमता आबादी फक्त 400 क्युसेस आहे. ती जर आपण 800 क्युसेस केली तर मॉडर्नायझेशन ऑफ कॅनल रिस्ट्रक्चरिंग याच्याकरता 650 कोटी रुपये लागणार आहेत. कोण देणार आहे पैसे? वाघाळा टँक आपला इथे सरापडीला आहे. वरकुट्याचा तलाव आहे. तरणवाडीपासून मदनवाडीपर्यंतचे 19 पात्र तलाव आहे. या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये खडकवासल्याचा पाण्याचा प्रश्न, संसर्गचा पाण्याचा प्रश्न. आज आपल्या तालुक्याला 10 टीएमसी पाण्याची गरज आहे. इकडं 5 टीएमसी, तिकडं 5 टीएमसी. इकडचं 5 टीएमसी पाणी अडचणीत काय लागलं? नीरा देवधराला चालू झालं ते 4 टीएमसी पाणी आपण इकडे वापरायचं. औद्योगिकरण वाढलं, पाणी यायला प्रॉब्लेम झाला. खडकवासला पुणे शहर किती वाढले बघताय आपण आता. खडकवासला 27 टीएमसी शहर आहे. 30 टीएमसी पाणी पिण्यासाठी लागते आपल्याला. त्या पाण्याचा प्रॉब्लेम झाला. उजनी मधलं आता उजनी -35 टीएमसी झालेलं आहे. उजनीच्या पाण्याचा प्रॉब्लेम झाला. उद्धट तावशी बऱ्याच आणि तो बोगद्याचं काम झालेलं आहे. तिथला प्रश्न निर्माण झाला. उद्या हे पाणी आणायचं कुठून? एक योजना आम्ही तयार केली. आचारसंहिता असल्यामुळे काही बोलता येत नाही. पण ती योजना जर करायची असेल आपल्याला तर त्याला 3,500 कोटी रुपये लागणार आहे. 3,500 कोटी रुपये जर आणायचे असतील कुणाला, विरोधी बाजूच्या खासदाराला मधून पैसे मिळणार. मी आज सांगतो आपल्याला, पुढच्या 5 वर्षामध्ये मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा विनंती केली, अमित शहा साहेबांना सुद्धा विनंती केली की आमचा प्रस्ताव तयार आहे. फक्त पंतप्रधानांची 5 मिनिटाची वेळ घ्या. इलेक्शन झाल्यानंतर हे काम मार्गी लावायचं असेल आपल्याला 2 वर्षामध्ये हा इंदापूर तालुका 90% हा बारमाही बागायत झाल्याशिवाय कोण करू शकणार आहे? हे आपल्या विचाराचं सरकार असेल तर करू शकणार आहे. हा विचार करा. तर राहिला प्रश्न गाव लेवलचा. गावाला निधी मिळत नाही, निधी द्यायची जबाबदारी माझी. बोललो अजित पवारांना करा. तुम्ही पालकमंत्री आहात. आचारसंहिता संपल्यानंतर जेवढ्या आमच्या विचाराच्या ग्रामपंचायती आहेत, ज्या ज्या गावामध्ये आमची कामं अडले गेलेली आहेत, प्रभाकरजींनी शब्द दिलेला आहे, याद्या पण तयार झाल्या. नाना पानसरे कुठे आहे? कालच जाऊन आला पुण्याला. याद्या पण तयार झाल्या. आचारसंहिता असताना बोलता येत नाही. ती कामं होतील. 50 कोटी मागा, 100 कोटी मागा, जी नियमाने आहे ती हक्काने मिळायलाच पाहिजे. आणि त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की आज गावागावामध्ये काही केसेस दाखल झालेले आहेत. खोट्याने केसेस दाखल झालेले आहेत. मला फडणवीस साहेबांनी सांगितले की यादी काढून द्या मला. यादी प्रभाकर तयार केली आहे आणि काही ठिकाणी आपण केसेस करून सुद्धा कारवाई होत नाही.
त्याची यादी आम्ही तयार केली. आम्ही काय असं नुसतं सहज म्हणत नाही तुम्हाला. आता रोज लोकसभेची निवडणुकीची वेळ मारून नेण्याकरता मी इथं आलेलो नाही. रोज आपला संबंध आहे. मी इथलाच आहे, मी काय बाहेरचा आहे काय. आणि म्हणजे सगळे प्रश्न आपल्याला डोळ्यात तेल घालून आपल्याला सोडवावं लागतील. मी आपल्याला ग्वाही देतो. आता अजित पवारांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आपल्याला मदत करावीच लागणार आहे. आणि ती मदत करण्याचा शब्द इथं नाही झाला, वरती झाला. आता तुम्ही म्हणला तिकडे जानकरला शब्द दिला, कसा काय शब्द दिला नाही, ती विषय वेगळा आहे. आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये अशी पद्धतच नाहीये. ही झाल्यावर अजून किती पाणी वाहून जायचे तुला समजलं. 6 महिने विधानसभेच्या निवडणुकीला, त्याच्यावर आज कशाला बोलायचं. आज निवडणूक मोदींची आहे आणि मोदींचं लक्ष एवढं आहे की माझी निवडणूक आहे, मग माझ्या निवडणुकीला कोण मदत करतं ते मी बघा. मी रात्रंदिवस जर काम करत असेल आणि तुम्ही जर एखाद्या कुठल्या गावच्या प्रश्नासाठी जर तुम्ही माझ्या विरोधात काम करत असेल, माझं काय चुकलं असा सवाल सुद्धा मलाच विचारतील ना. मी उत्तर काय देतो. म्हणून डोक्यात सगळे विषय काढा. हे बघा, निवडणूक होऊन जाते, काय अडचण नाही. आणि मी आज तुम्हाला सांगतो, कुणी काय म्हणून द्या, सुमित्रा पवार या मतदारसंघातून प्रचंड मतानं त्या निवडून येणार आहे. ही काळ्या दगडावरती मी 22.5 लाख मताचा अभ्यास करा. मी म्हणतो म्हणून नाही. खडकवासलाचं मतदान किती आहे, दौडचं मतदान किती आहे, बारामतीचं मतदान किती आहे, पुरंदरचं मतदान किती आहे, हवेलीचं मतदान किती आहे, बोरवेला मुळशीचं मतदान किती आहे, इंदापूरचं मतदान किती आहे, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा. आपण 10 माणसं बसून सोरासोर मिसळणार म्हणजे हेच मतदान गेले विरोधात असं नाही येते. शेवटी मतदार सुद्धा विचार करतो, सगळ्या गोष्टीचा विचार करतो. आणि मला एवढंच आपल्याला सांगायचं, तुम्ही चिंता करू नका. आता तुमच्या या 5-7 गावातला फार मोठे प्रश्न आहेत. लाकेवाडी मधला स्थानिक प्रश्न गंभीर आहे, त्याची काळजी करू नका. त्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना संघामध्ये बोलून घेतलं, काल ती सगळी लाकेवाडी तुम्ही नव्हता. मी निघालो होतो पण त्यांचा फोन आला, आमचं संपलं म्हणून निर्निमगाव आहे, पिटेवाडी आहे, बोराकवाडी आहे, अनेक प्रश्न आहेत, स्थानिक प्रश्न आहेत. आणि मी काल दादाला सुद्धा सांगितलं, म्हणजे आमच्याकडे प्रश्नांची यादी करा, मी जबाबदारी घेतो. चुकीचा अन्याय होत असेल कुठं समोर कुणी असू द्या, म्हणजे मला नाही केला तर म्हणजे परत मी तुमच्याकडे येणार. एवढं हसून कसून प्रभाकर सगळ्या गोष्टीची चर्चा झालेली आहे. आता सगळंच काही इथं बाहेर बोलता येईल, त्याच अपेक्षा आहेत आमच्या. बरोबर आहे. 4 अॅट्रॉसिटी आमच्यावर खोटे आहेत. ती होईल सगळं. ते वैयक्तिक प्रश्न सगळेपासून गेले पाण्यासाठी झाले. महत्वाचा चालूचा प्रश्न आता पाण्याचा प्रश्न आहे. पाणी आता सुटलेलं आहे, कमी जास्त होत आहे, पाणी मिळत नाही. लोक आता ही बैठक झाल्यानंतर आपले दुबल साहेब कार्यकारी आपल्याला त्यांच्याशी बोलू आणि जेवढं काही आपल्याला या भागामधल्या शेतीला आणि पिण्यासाठी जनावरांसाठी जे पाणी लागेल ते पाणी उपलब्ध करून देण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू. आता टँकर द्यावे लागतील, काही ठिकाणी छावण्या उडाव्या लागतील, काही ठिकाणी रोजगाराची कामं करावं लागतील. कोण करेल कधी सांगा. चला उद्या टँकर लागला, खऱ्या वेळेला टँकर द्यायचा ऐकून घेतो. ऐकून घे ना, पाणी 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 म्हणजे काय ती सांगतोय मी. पाण्याचंच बोलतोय मी. पाण्याचा प्रश्नाला दुष्काळी परिस्थिती, आता 43 डिग्री टेम्परेचर झाला. सगळ्याला वाटतंय पाणी मिळावं, पाणी मिळावं, पाणी मिळावं. सगळं मलाही वाटतं पाणी मिळावं. ह्या पाण्याच्या संदर्भात सुद्धा आपले सगळ्यांचे प्रयत्न चाललेले आहेत. जेवढं म्हणून आपल्याला पाणी खाली आणता येईल, जेवढं म्हणून या भागातल्या शेतीला आणि पिण्यासाठी पाणी देता येईल, तेवढा प्रयत्न आपला निश्चितपणे होणार आहे. आपण अधिकाऱ्यांशी बोलू. शेवटी पाणी पाणी म्हणजे काय, जे पाणी आहे तेच मिळणार आहे आपल्याला. जेवढं पाणी आहे तेवढंच मिळणार आहे आपल्याला. त्याच्यापेक्षा तर काही जास्त पाणी मिळू शकत नाही. हाय तेवढं पाणी आपल्याला कसं आणता येईल त्याचा प्रयत्न आपण निश्चितपणाने करू. आणि मग एकच मला सर्व कार्यकर्त्यांना सांगायचं, हे बघा, निवडणूक फाटीबाय फाटीची निवडणूक. मी अगदी स्पष्ट बोलू. एवढा आम्ही तास भाषण का करतो, निवडणूक फाटीबाय फाटीची आहे. एकदा निर्णय झाला तर त्या निर्णयाप्रमाणे काम करायचे ही आपल्या तालुक्याचं वैशिष्ट्य आहे.
आणि प्रचार हा न बोलता कधीच होत नाही. आणि प्रचार हा चुकीच्या पद्धतीने केला तर 2 मिनिटात तो बाहेर पडतो. त्यामुळं उद्या आपली प्रतिमा अशी होणे की बोलतात एक करतात एक अशी प्रतिमा आपली होणे. तुमच्या सगळ्यांना विचारलं, तुमच्या सगळ्यांचा विश्वास संपादन केला आणि मग मी त्यांना सांगितलं की आम्ही तुमचं महायुतीचा धर्म आम्ही पाळू आणि त्या पद्धतीने आता आपला निर्णय झालेला आहे. त्यामुळे आता बाकीचे विषय आपण किती चर्चा करत बसलो तर मतदान होऊन जाईल पण आपली चर्चा थांबायची. म्हणून आता ह्या सगळ्या गोष्टीचा बारकाईने लक्षात विचार करा. आणि आता ह्या तालुक्यामध्ये जी एकतर्फी चालत होतं प्रभाव ती आता नाही चालत. योग्य भूमिका असेल. आपण 20 वर्ष राज्य केलं, आपणही मंत्री होतो, आपल्याला विरोधक होते, पण आपण असं नाही व्हावं. मोठे भाऊ 35 वर्ष आमदार होते, 11 वर्ष मंत्री होते, भाऊ पण असे वाटते. गोरख साहेब 5 वर्ष आमदार होते, ते सुद्धा असे वाटते. आणि म्हणून तर तालुका 4-4 पिढ्या आपल्या बरोबर आहे ना. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही घरातली माणसं आहे. आणि बावडा जिल्हा परिषद मतदारसंघ अंकित म्हटल्याप्रमाणे हा तर आपला बालेकिल्ला आहे. ह्या बालेकिल्ल्यात जर उद्या आपल्या मनाप्रमाणे जर मताधिक्य नाही झालं आणि आपण दोघे एकत्र असताना मग मात्र आपल्या नुकसानीस आपणच पात्र ठरू काय असा पण एक मोठा प्रश्न निर्माण होईल. सांगतो तुम्ही त्याचे चांगले वाईट परिणाम भविष्यामध्ये लोकशाहीमध्ये कुठलाही विचार करून निर्णय घ्यायचा असतो. लोकशाही प्रत्येकाला मत देण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला त्याच्या भावना आहे, प्रत्येकाचं मताचा अधिकार त्याचा आहे. पण त्यालाही आपल्याला समजून सांगण्याची आवश्यकता आहे. प्रचार म्हणजे काय असतो? मत परिवर्तन करणारा हा प्रचार असतो. लोकांच्या मनामधलं काय आहे ते समजून घेऊन त्याच्या प्रश्नाला न्याय देणार हे काम म्हणजे प्रचार असतं. आणि मला विश्वास आहे आपल्या ह्या सगळ्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने काम होईल. आता सुदैवानं आपल्या कारखान्याची अडचणी दूर झाली. 10 वर्ष आपली आर्थिक पूर्णी झाली म्हणून आपले कारखाने अडचणीत आले. एक कारखाना अडचणीत आला तर 50,000 लोकांचा संपर्क प्रकल्पाची अडचणीत येतो. एक दूध संघ बंद पडला तर 20,000 दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न काय रेटवर येतो. एक विकास सोसायटी जर अडचणीत आली तर गावाच्या 200 शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण होतो. सगळ्या गोष्टी आता हळूहळू आपल्याला सोडवता येतील. काही चिंता करू नका. आणि शेतकऱ्याची मागणी काय? शेतीला पाणी, वीज, त्याला अर्थपुरवठा आणि कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करून 2 पैसे अधिक सदर संपला विषय. मग ह्या सगळ्याच गोष्टी आता आपल्याकडे आलेल्या आहेत. बँका आपल्या बरोबर आहेत, सरकार आपल्या बरोबर आहे, सत्ता आपल्या बरोबर आहे, महायुती आपल्या बरोबर आहे. आणि मग प्रश्न सुटायला काहीच अडचण नाही. आता कोणी म्हणू शकतं का उद्या निकाल आल्यानंतर अजित पवार असतील किंवा आणखी कोणी त्या राष्ट्रवादीचे असतील, ठीक आहे गाव लेवलला कोणी म्हणत आमच्यामुळे मतदान झालं, कोणामुळे मतदान होते ते सांगायलाच कळते. त्याची नका काळजी करू तुम्ही. आणि प्रत्येक बूथ आहे, बूथवर कोणाचं किती मतदान आहे याची जाहीर आहे. आता लाटवाडी गावामध्ये 400 मताचं लीड ग्रामपंचायतला पडलं, बरोबर आहे. उद्या लाटवाडी गावात जर मतदान जर आपल्या महायुतीला झालं साहजिक आहे, सगळ्या भाजपच्या लोकांनी काम केलं म्हणूनच लीड मिळालं, बरोबर आहे का? त्यामुळं कोण काय म्हणतं ह्याच्याकडे फार लक्ष देऊ नका. काय माणसं तुम्हाला इथं गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतात, काय माणसं तुमच्या भावना भडकून देण्याचा प्रयत्न करतात, काय माणसं भावनिक होऊन काही ठिकाणी आव्हान करतील. पण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. आणि मला विश्वास आहे की जो शब्द आपण काल दिलेला आहे तो शब्द आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि मग त्यांच्याकडून दिलेला शब्द कसा पूर्ण करून घ्यायचा. प्रचाराची आखणी तुम्ही कार्यकर्ते, तुम्हाला काही नवीन सांगण्याची गरज नाही. मतदार यादी घ्या, बाहेरगावचं मतदान कोण आहे ते बघा, मये चालेल कोण ते बघा, कसं आणायचंय ते बघा, मतदान कसं घडवून आणायचंय त्याचा प्रयत्न करा. आणि हे सगळं करत असताना आपल्याला कमळ रूपी घड्याळ कसं मतदान आपल्याला करता येईल. आणि मोदी साहेबांना 3ऱ्यांदा पंतप्रधान करा. आणि आपकी बार 400 पार. आणि त्या 400 मध्ये बारामतीचा खासदार महायुतीचा हा ज्यावेळेस 4 तारखेला निकाल लागेल त्यावेळेस मोदींच्या करता हात वर करून हे आमच्या देशाचे पंतप्रधान होणार. या पद्धतीचं काम जर आपण केलं मला वाटतं सगळे प्रश्न आपले व्यवस्थितपणे मार्गी लागतील.
एवढीच आपल्याला कळकळीची विनंती करतो. आता निगेटिव्ह बोलायचं बंद करा. सहज माणूस बसल्या बसल्या काहीतरी बोलतो आणि त्याचा परिणाम कारण नसताना लोकांच्या मनामध्ये संभ्रम ठेवू नका. काय अजिबात संभ्रम ठेवू नका. माणसाला जर डबल सांगितलं का नाही मतदाराला तर तुमचं गावाचं नेतृत्व संपूर्ण समजा. माणसाला एकच सांगायचं, आम्ही भाऊचे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते, महायुतीचं काम करायचं संपलं. कारण परत दुसऱ्या निवडणूक आहेत पुढे आपल्याला. पुढे एक निवडणूक नाही. तुम्ही ह्या पद्धतीने आपण पुढे जाऊ एवढंच आवाहन करतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने ज्या ठिकाणी आला, काय राहिलं मनात कुणाच्या काय अजून बाबा सांगा आहे का काय शंका तरी सांगा. मी अजून अर्धा पोचतो पाहिजे, काय हरकत नाही मला. तर माझ्या मनात काय किरकोळ पडतो नाही. म्हणून राजकारणामध्ये स्टँड महत्वाचा असतो. आहे आम्ही सगळे सहमत. तुम्ही सगळे वय म्हणला म्हणून मी होय म्हणतो. म्हणून सगळ्यांनी मिळून एकदा पुन्हा एकदा आपण महायुतीच्या उमेदवारांना आपण मतदान करू आणि प्रचंड मतानं सुमित्रा वहिनींना आपल्याला पार्लमेंटमध्ये आपण पाठवावं एवढंच आवाहन करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तेव्हा आज या प्रचार सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. या उपस्थितीबद्दल सर्वांचं या ठिकाणी मनापासूनच आभार मान्य देत आहे आणि कार्यक्रम संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. हो सर.